वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक। मसुरीला परत बोलावलं। एबीपी माझाच्या बातमीनंतर पूजा खेडकरांना मोठा दणका। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती। तर खेडकरांनी जन्मठेपेची शिक्षा त्यांना व्हायला हवी, बच्चू कडूंची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर। कोर्टाच्या परवानगीशिवाय बंद खोलीत मिहिर आणि नातेवाईकांची भेट। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी विशाळगडावर गोंधळ झालेल्या ठिकाणाची पाहणी केली। आधी पोलिसांनी विरोध केल्यानं काही काळ बाचाबाची। विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी अफजल खानाची भूमी नाही, मंगल प्रभात लोढांचा इशारा। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यावरून वाद पेटला। साधू महंतांची अविमुक्तेश्वरानंदांवर टीका। तर उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाला धोका दिल्याचा आरोप। सुनेत्रा पवार अजितदादांची बहीण नीता पाटलांना भेटायला मोदी बागेत गेल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण। तर सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्यानं चर्चांना उधाण। MCAच्या अध्यक्षपदासाठी आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत। भूषण पाटील यांच्या माघारीनंतर विद्यमान उपाध्यक्ष आणि विद्यमान सचिव आमने सामने। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसचा अपघात, 5 जणांचा मृत्यू। MGM रुग्णालयातील जखमींची मुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेऊन बनवलं रील, 5 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू। संत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरच्या वेशीवर शेवटचं उभं रिंगण, थोड्याच वेळात अलंकापुरीत प्रवेश करणार। विठ्ठल रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाकडून खास पोशाख, सून वृषाली यांच्याकडून पोशाख सुपूर्द। शासकीय महापूजेला विठुराय रुक्मिणी मातेला करणार परिधान। मुंबईतील विठ्ठल भक्तांसाठी भाजपकडून विशेष ट्रेनची सोय। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्रेनला दाखवला भगवा झेंडा। रायगड जिल्ह्यातल्या नेरळमध्ये चोराचा अजब कारनामा। कवी नारायण सुर्वेंचं घर असल्याचं समजल्यानंतर परत केल्या चोरीच्या वस्तू, माफीची चिठ्ठी लिहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।